आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर, हा माझ्या विश्वासाचा पुरावा। तुम्ही म्हणालात ना माझा अंधविश्वास आहे म्हणून, तसं नाहीये। कमळीचा पेपर बदलला गेलेला and I will prove this to you. हे बघा सर, हा कमळीचा खरा पेपर आहे and she has scored 35 out of 50. तुम्ही बघू शकता। सर, आपल्या स्टाफनी सगळ्या स्टुडंट्सचे पेपर्स हे प्रामाणिकपणे चेक केले, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये। पण कोणीतरी मुद्दामून खऱ्या आन्सर शीटच्या जागी खोटी आन्सर शीट ठेवली। सर, आय होप आता तुम्हाला पटलं असेल की कमळी फेल झाली नाहीये। आय जस्ट होप की आता तरी कमळीला तिचं शिक्षण पूर्ण करण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क मिळावा। मला एक सांगाल, कोण आणि कशासाठी हिच्या उत्तरपत्रिकेमध्ये घोळ करेल? संपूर्ण वर्गामध्ये फक्त हीच नापास व्हावी यासाठी मुद्दाम प्रयत्न कोण करेल? तिला टेस्टमध्ये इंटरेस्ट नाही, अभ्यासामध्ये रस नाही, केवळ मुंबईमध्ये येऊन शिकायचं अशी इच्छा असून भागत नाही। सर, तुम्ही जिला खोटं ठरवू पाहताय तिची फसवणूक केली गेली आहे हे तुम्हालाही माहिती आहे सर। सो आय जस्ट होप की कमळीला एक चान्स परत मिळावा। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुली खेडेगावातून आल्या आहेत, मराठी मीडियममध्ये शिकल्या आहेत, याचा अर्थ त्यांना इंग्लिश येतच नाही, त्यांचं इंग्लिश कच्चं आहे हा समज चुकीचा आहे ना। अहो, अशी कितीतरी माणसं आहेत की जी खेडेगावातून आली आहेत, मराठी माध्यमात शिकली आहेत आणि आज इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी स्वतःचं नाव कमवलंय। मुळात हे पालक आहेत ना, हेच मुलांच्या मनात इंग्लिश भाषेबद्दल भीती पेरतात। मुळात इंग्लिश ही फक्त भाषा आहे, इतर भाषांसारखी। आपण आपल्या देशात त्याला स्किल म्हणून बघतो फक्त। तुम्ही इंग्लिश शिका तरच तुम्ही केपेबल आहात, तरच तुम्ही सुशिक्षित आहात आणि तरच तुम्ही एका विशिष्ट क्लासमध्ये वावरू शकता। हा जो गैरसमज आहे ना, या गैरसमजाला खतपाणी घातलं जातं सर। ॲज अ टीचर, ॲज अ इंग्लिश टीचर, माझं पहिलं काम हे आहे की मुलांच्या मनातनं ती भीती सगळ्यात पहिले काढून टाकली गेली पाहिजे आणि ते मी केलंय सर। म्हणूनच खूप कॉन्फिडेंटली मी बोलू शकतो की कमळी ह्या एक्झाममध्ये पास झाली आहे। ते फक्त तुम्ही मान्य करत नाही आहात। सो प्लीज ही गोष्ट आता मान्य करा आणि कमळीला पुन्हा एक चान्स द्या।